नमस्कार, मी दीपाली बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत काही असे पदार्थ की जे पदार्थ पावसाळ्यामध्ये मुलांना वरदान ठरतील आणि काही असे पदार्थ की जे पदार्थ तुम्हाला पावसाळ्यामध्ये मुलांना देणं टाळणं अपेक्षित आहे। तर चला फटाफट आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये होणारे बदल, आपली जीवनशैली आणि त्याचबरोबर लहान मुलांना या दरम्यान होणारा त्रास, उद्भवणारे वेगवेगळे आजार, या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर या दरम्यान लहान मुलांना तुम्ही जर काही पदार्थ खायला देत असाल तर पावसाळा हा मुलांसाठी अगदी सुखकारक आणि आरोग्यदायी पार पडायला मदत होईल। यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ कोणता असेल तर ते आहे मध। मधामध्ये खूप साऱ्या अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लामेटरी, अँटीऑक्सिडेंटल अशा प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही बूस्ट व्हायला, चांगली व्हायला, स्ट्रॉंग व्हायला मदत होते। त्याचबरोबर मधामुळे बाळाचा घसा आहे हा साफ राहायला, क्लिअर राहायला मदत होते। याचबरोबर बाळाचं डायजेशन आहे हे स्मूथ होण्यासाठी किंवा बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी सुद्धा मध हा खूप जास्त फायदेशीर ठरतो। आणि उठल्याबरोबर तुम्ही बाळाला मध चाटवत असाल तर ते बाळासाठी खूप जास्त फायदेशीर ठरेल। विशेषतः पावसाळ्यामध्ये तुम्ही बाळाला जर बाळाच्या आहारामध्ये हळदीचा समावेश करत असाल तर पावसाळ्यामध्ये होणारे जे काही नॉर्मल इन्फेक्शन्स आहेत, व्हायरल इन्फेक्शन्स आहेत किंवा बाळाला सर्दी, कफ, खोकला होणं याचं प्रमाण हे खूप कमी येतं किंवा बाळाला त्यापासून प्रोटेक्शन मिळायला मदत होते। त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे लसूण। नॉर्मली आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये लसणाचा वापर हा करतच असतो, पण जेव्हा आपण लहान मुलांसाठी काही पदार्थ बनवतो तर त्यावेळी बाळाला तिखट तर लागणार नाही ना, बाळाला पचेल की नाही, अशा खूप साऱ्या शंका आपल्या मनामध्ये येतात। पण अशी कोणतीही शंका न घेता 6 महिन्यापेक्षा मोठे जी बाळं आहेत त्या मुलांच्या आहारामध्ये थोड्या प्रमाणामध्ये जर तुम्ही लसणाचा वापर करत असाल तर ते पावसाळ्यामध्ये बाळासाठी खूप जास्त फायदेशीर ठरेल। पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे काढा। या अगोदर चॅनलवरती आपण या काढ्याची रेसिपी शेअर केलेली आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ह्या काढ्याची रेसिपी माहित सुद्धा असेल। यामध्ये आपण पाण्यामध्ये जे काही आपल्या घरामध्ये असणारे मसाल्याचे पदार्थ आहेत, आयुर्वेदिक पदार्थ आहेत, असे पदार्थ टाकतो, जसं की लवंग आहे, दालचिनी आहे, अद्रक आहे, तुळशीची पानं आहे, पुदिन्याची पानं आहे। तुम्ही याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहू शकता। इथे वरती सुद्धा तुम्हाला लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही ती काढ्याची रेसिपी पाहू शकता। हा जो काढा आहे हा काढा तुम्ही 10 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला डेली सकाळी उठल्याबरोबर 1 चमचा जरी देत असाल तरी सुद्धा बाळाची इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती छान होण्यासाठी, बाळ निरोगी राहण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं। हे जे नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन आहेत किंवा सर्दी, कफ, खोकला आहे यापासून तर हे दूर बाळाला ठेवतोच, पण त्याचबरोबर बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी, बाळाला छान झोप लागण्यासाठी, बाळाचं रक्ताभिसरण छान होण्यासाठी सुद्धा या काढ्याचं खूप जास्त मदत होते। त्यामुळे हा काढा सुद्धा पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये मुलांसोबतच मोठ्या लोकांनी सुद्धा हा घ्यायला हवा। पावसाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलांच्या आहारामध्ये आणखी एका पदार्थाचा समावेश असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो पदार्थ म्हणजे कारलं। कारलं हे मोठ्यांनाच आवडत नाही तर लहान मुलं कशी खाणार असा प्रश्न आपल्याला पडला असेल, पण यामध्ये तुम्ही तुमचं कुकिंग स्किल घालून, थोडासा गूळ ऍड करून किंवा थोडंसं चिंच घालून या कारल्याची चव आहे ही थोडीशी बदलवून किंवा लहान मुलांना आवडेल अशा प्रकारे बनवून जर तुम्ही बाळाला कारलं खायला देत असाल तर बाळासाठी हे खूप जास्त फायदेशीर ठरेल। त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे खूप सारे सूप। या अगोदर चॅनलवरती सुद्धा आपण बऱ्याचशा सूपच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही सगळ्या सूपच्या रेसिपीज पाहू शकता। नॉनव्हेज आणि व्हेज अशा दोन्ही प्रकारच्या सूप रेसिपीज शेअर केलेल्या आहेत। हिवाळ्यामध्ये असेल किंवा पावसाळ्यामध्ये बाळाला जर तुम्ही स्नॅक मध्ये सूप देत असाल तर बाळाच्या शरीराचं टेम्परेचर हे मेंटेन राहायला, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते। पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली म्हणावी तेवढी शारीरिक हालचाल नसते, डायजेशन तेवढं प्रॉपर होत नाही, मुलांची भूक कमी येते आणि अशा वेळी मुलांचा हिमोग्लोबिन कमी होण्याचे चान्सेस ही असतात। जेव्हा बाळाचं हिमोग्लोबिन कमी होतं, आयरन लेवल कमी होते तर त्यावेळी आरोग्याच्या खूप साऱ्या समस्या सुद्धा उद्भवतात। हे होऊ नये यासाठी पावसाळ्यामध्ये मुलांच्या आहारामध्ये बीटाचा समावेश तुम्हाला जरूर करायचा आहे। त्यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे खूप सारे ड्राय फ्रुट्स आणि नट्स। ड्रायफ्रुट्स जे आहेत यामध्ये खूप सारा आयरन आहे, प्रोटीन आहे, बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, बाळाचं वजन वाढवण्यासाठी ड्रायफ्रुट्स हे खूप जास्त फायदेशीर आहे। ड्रायफ्रूट मध्ये भरपूर एनर्जी असते, उष्णता असते आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे हे रेग्युलेट राहण्यासाठी, बाळाला निरोगी राहण्यासाठी याची खूप मदत होते। ड्रायफ्रूट प्रमाणेच तुम्हाला लहान मुलांच्या आहारामध्ये भरपूर अशा डाळींचा सुद्धा समावेश करायचा आहे। डाळी सुद्धा प्रोटीनचा एक छान असा सोर्स आहे। डाळीमध्ये भरपूर एनर्जी असते, विशेषतः
विशेषतः बाळाला जेव्हा सर्दी कफ खोकला असतो तर त्यावेळी तुम्ही मिक्स डाळींची खिचडी जर बाळाला देत असाल तर ते बाळासाठी एकदम एनर्जेटिक आणि बाळाला एक बॅलन्स्ड मील देण्यासाठी फायदेशीर ठरतं। याचबरोबर तुम्हाला लहान मुलांना पावसाळ्यामध्ये जेवढे काही फ्रूट्स येतात, जेवढी फळं येतात, ती सगळी फळं तुम्हाला बाळाला द्यायची आहेत। मग ते सफरचंद असू द्या किंवा आणखी जांभूळ आहे, चेरीज आहेत, सगळे जेवढी काही पावसाळ्यामध्ये येणारी फळं आहेत अशी फळं तुम्हाला बाळाला द्यायचं आहे। पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी आंबे सुद्धा सापडतात, आंब्याचा समावेश तुम्हाला करायचा नाही किंवा कलिंगड, टरबूज याचा समावेश करायचा नाही, पण त्या व्यतिरिक्त जे सीझनल फ्रूट्स आहेत हे सगळे फ्रूट्स तुम्ही बाळाला देऊ शकता। यानंतर आपण पाहूया की कोणते असे पदार्थ आहेत की जे पदार्थ तुम्हाला बाळाला द्यायचे नाहीत। पावसाळ्यामध्ये तुम्हाला जे बाहेरचे पदार्थ आहेत खूप जास्त तळलेले, घरामध्ये जरी असेल तरी सुद्धा खूप जास्त तळलेले, खूप जास्त मसाले असलेले असे जे पदार्थ आहेत हे देणं टाळायचं आहे। याचबरोबर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बाळाला सॉल्टी खूप जास्त पदार्थ म्हणजे जे काही खूप मीठ लावलेले असे जे पदार्थ असतात, चिप्स आहे किंवा आणखी जे मिठाचे पदार्थ, लोणचं आहे, असे जर पदार्थ तुम्ही मुलांना देत असाल तर त्याचा सुद्धा तुम्हाला वापर हा टाळायचा आहे। त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला नॅचरली थंडावा देणारे जे काही पदार्थ आहेत म्हणजे दही आहे किंवा काकडी आहे किंवा आणखी एखादं थंड, जसं मी सांगितलं की टरबूज, कलिंगड यासारखे जे काही फ्रुट्स आहेत या फळांचा किंवा यासारख्या पदार्थांचा समावेश सुद्धा टाळायचा आहे। पावसाळ्यामध्ये माशांचा असेल किंवा हे जे काही पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत त्यांचा ब्रीडिंग टाइम असतो आणि या दरम्यान हे जे काही असे जर पदार्थ आपल्या आहारामध्ये येत असतील तर इन्फेक्शनचे चान्सेस हे वाढतात। त्यामुळे मासे किंवा इतर काही सी फूड तुम्ही लहान मुलांना जर देत असाल तर ते तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये टाळणं अपेक्षित आहे। सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक।